आटपाडी नगरपंचायतचे शिवसेना राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक नगरसेविका दोन सभापती यांच्या वतीनं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे उमेदवार उभे राहिले, ज्या उमेदवारांना चांगलं यश आलं आणि जे उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढली, या सगळ्यांचा सत्कार करण्यासाठी विशेषतः आपल्या आटपाडीचे सुपुत्र आदरणीय अध्यक्षांचे सुपुत्र पृथ्वीराज भैया पाटील हे बांधकाम सभापती झाले आणि करगणीचे सुपुत्र दत्तात्रय पाटील हे पंचायत समितीचे सभापती झाले। यांचा संयुक्त सत्कार करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे लाडके नेते सांगली जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय अध्यक्ष या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नेलकंजी गावचे नेते आदरणीय जयदीप भैया भोसले, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे बंधुतुल्य बंधू विनायकरावजी मासाळ साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय भुसावळताई उपसभापती, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे बंधुमित्र आदरणीय संतोष भाऊ पुजारी, आदरणीय आप्पा पंचायत समितीच्या पुजारी ताई मॅडम, आदरणीय सरगर मॅडम आणि सर्वच आटपाडी नगरपंचायतचे नगरसेवक आणि सर्व आटपाडीतील सर्व या गावातील प्रमुख मंडळी, खरं तर आपण सर्वांनी हे निवडणुकीच्या धामधूममध्ये सगळ्या गोष्टी अनुभवल्या असतील। नगरपंचायत निवडणूक झाली, परत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचं अध्यक्षांच्या माननीय राजेंद्रांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीचं यश आपल्या सगळ्यांना आलं। 3 जिल्हा परिषद सदस्य आपले निवडून आले आणि पंचायत समितीचं सभापती पद महत्वाचं आपल्याला या निमित्तानं मिळालं। खरं तर तुम्ही सगळ्यांनी अनुभवत असताना एक ह्या गोष्टीचं मी आवर्जून नमूद करतो, एक नेतृत्व सर्वसमावेशक सर्वांना सोबत घेऊन जाणार कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण आदरणीय अध्यक्षाने आपल्याला या निमित्तानं दाखवून दिलेलं आहे। मार्केट कमिटीचे सभापती पद आदरणीय संतोष भाऊ पुजारी एक धनगर समाजातला होतकरू तरुण त्यांना दिलेलं आहे। पंचायत समितीचं सभापती पद एक धनगर समाजातले आहेत आदरणीय दत्तात्रय पाटील जे निष्ठावंत अध्यक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना दिलेलं आहे आणि स्वतः बांधकाम सभापतीचं जिल्ह्याचं पद अध्यक्षांच्या चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांना दिलेलं आहे। एक सर्वांना सोबत घेऊन जायचे, सर्वांना एकत्र आणायचा एक विचार माननीय अध्यक्षाने या निमित्तानं आटपाडी तालुक्याला चांगल्या पद्धतीचा दिलेला असं या निमित्तानं दिसतोय। आणि या निवडीच्या माध्यमातून कशा पद्धतीची निवडणूक झाली जिल्ह्यातली, भैयांना सभापती मिळत असताना किती अडचणी झाल्यात ह्यातल्या काही गोष्टी मला माहित आहेत, परंतु अध्यक्ष मला वाटते त्या दरम्यानच्या काळात तुम्ही काही झोपला असं मला वाटत नाही। रात्री 2-2:30 वाजता अध्यक्ष वेगवेगळ्या पद्धतीने गाठीभेटी घेत होते आणि अध्यक्ष तुमच्यावरती सगळ्यांचं लक्ष होतं। हे सगळं घडवून आणण्यामध्ये एक चाणक्याची नीती तुम्ही अवलंबली आणि मी खरंच म्हणेन आटपाडी तालुक्याचा तेल लावलेला प्रोग्राम कोण असेल तर अध्यक्ष असतो। काही जरी केलं तर काही तावडी सगळा प्रयत्न केला अध्यक्षाच्या चिरंजीवला इथपर्यंत जाऊ नये किंवा निवडून येऊ नये, या सगळ्या गोष्टींचा सर्व प्रयत्न केला, परंतु अध्यक्ष तुम्ही अत्यंत हुशार राजकारणी आहात या निमित्तानं तुम्ही दाखवून दिलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीचा यशस्वी। कारण अध्यक्ष या जिल्ह्यामध्ये अनेक मोठमोठे नेते स्वतःच्या मुलाला इथपर्यंत आणता आलेले नाहीये, किंवा तुम्ही सुद्धा स्वतःचा एवढं कष्ट केलं राजकारणामध्ये, तुम्ही अनेक वर्ष झटताय, अनेक वर्ष लोकांचं काम करताय, तुम्ही स्वतः थांबवलं आणि तुमच्या स्वतःच्या मुलाला आज बांधकाम सभापती केलं, हे खरंच तुमच्या मनाचा मोठी म्हणाय खूप चांगले। राजकारणामध्ये पुढे यायचं असेल तर कोणीच कोणाला मदत करत, ही वस्तुस्थिती आहे खरंच आहे अध्यक्ष। त्यामुळं पृथ्वीराज भैया तुमच्याकडून या तालुक्यातील लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत, आपल्याकडे खूप कमी वयात मोठी जबाबदारी मिळालेली आहे
त्यामुळे तुमच्याकडून ह्या तालुक्यात नव्हतं तर संपूर्ण जिल्ह्यातील गोरगरिबांचे, लोकांचे, शेतकऱ्यांचे चांगल्या पद्धतीचे प्रश्न सुटावे ही माझी प्रामाणिक आपल्याकडून अपेक्षा आहे. आणि मधल्या काळामध्ये बराच काही गोंधळ झाला. त्याच्यामध्ये आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार, आमचे बंधू विनायकराव पासवान साहेब इकडे आहेत का तिकडे आहेत, या सगळ्या गोष्टीचा प्रश्न तुम्हा सगळ्याला पडला. परंतु मी या निमित्तानं अतिशय जबाबदारीने मी तुम्हाला सांगतो की विनायकरावजी पासवान साहेब कुठेही गेले नाहीत, कुठेही जाणार नाहीत. ते अध्यक्षांच्या सोबतच आहेत आणि अध्यक्षांच्या सोबतच राहणार आहेत अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी दिलेला आहे. काही गोष्टीची अडचणी आल्या जरूर अध्यक्ष वरिष्ठांचं कधी कधी ऐकायला लागतं. अडचणी असतात, त्यांचं काही संबंध असतात, ऋणांबंधन असतात. त्यांना इकडे बोलवलं पण त्यांना तिकडली परिस्थिती माहीत नव्हती, तिथं जाऊन काय आहेत, काय कार्यक्रम आहेत त्याची कल्पना नव्हती. एक राजकारणाचा बळीचा बकरा झालेला आहे. त्यांनी कुठली जाणून बुजून कुठली गोष्ट केलेली नाही. कारण विनायकराव मासाळ नवीन निवडून आलेले आहेत, किंवा बाबाचे आमचे सहकारी आहेत, अत्यंत स्वच्छ मनाचा माणूस आहे. त्यांच्या मनात कुठलीही राजकीय कुरबुरी नव्हती. जर त्यांनी गेले असेल अध्यक्ष तिकडे सभापती मिळाला असणार मग आपण त्यांना नावं ठेवण्याचा अर्थ आहे. पण त्यांनी तशी कुठल्याही प्रकारची घटना झालेली नाही. जाणारी काही गोष्ट घडली असेल त्यासाठी मी पक्षाच्या वतीने सुद्धा दिलगिरी या निमित्तानं व्यक्त करतोय. खूप चांगला माणूस आहे, सरळ मार्गी आहे आणि सत्यवचनी आहे. थोडा बरडला गेले त्यामुळे अध्यक्ष माफी असो, तुम्ही समजून घ्यावं. तुम्ही समजून घेतलं तर भविष्याचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना चांगल्या पद्धतीचं राजकारण त्या तालुक्याच्या निमित्तानं अनुभव होईल. आणि भविष्यामध्ये मी अपेक्षा व्यक्त करतो की ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आघाडी भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करेल. सर्व उमेदवार चांगल्या पद्धतीचे काम करतील. आणि भैया तुम्ही आम्हाला अंतर देऊ नका, थोडस तुमचं आमच्यावरती लक्ष असू द्या. कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा इथं छोटा जरी गट आमचा असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीचं तुमच्या निवडणुकीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे. आणि तुम्ही सुद्धा आमचे विनायकराव मासाळ साहेब यांना निवडून येण्यासाठी अध्यक्षांना सुद्धा अहोरात्र कष्ट केलं आहे. विशेष म्हणजे परभणीचा गट खुला असताना सुद्धा अध्यक्षांना निवडणूक लढवा अशी शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता. तरी सुद्धा अध्यक्षांना अतिशय मोठं दाखवलं आणि आमच्या विनायकराव मासाळ साहेबांना तुम्ही उमेदवारी दिली आणि निवडूनही आणलं. त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या करतात. राजकारणात कोण कोणाची बाजू घेत नाही, कोण कोणाला मोठं करायला धडपडत नाहीये. तरी सुद्धा चांगली परिस्थिती अध्यक्षाचे सगळ्यात जास्त ग्रामपंचायत करगणी गटात आहेत, अध्यक्षाचे सगळ्यात जास्त कार्यकर्ते करगणी जिल्हा परिषद गटात आहेत. अशी परिस्थिती असताना सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून विनायकरावजी मासाळ साहेब सारख्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद सदस्यामध्ये पाठवणं, त्याला निवडून आणणं ही मोलाची भूमिका आपण केलेली आहे. याचाही ऋण आम्ही भविष्यामध्ये ठेवू अध्यक्ष. आणि तुम्ही थोडस आता ह्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका हे सगळे आम्ही सगळी कार्यकर्ते बघतो. आता तुम्ही विधान परिषदचं बघावं एवढी या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो. कारण की तुमचं नेतृत्व आता तळागाळामध्ये पोहोचलंय, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पोहोचलंय. आता जिल्ह्याच्या राजकारणात ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये तुमचा फार मोठा वाटा आहे हे आम्हाला माहित आहे. अनेकांना तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना काही माहित नाही, पण मला सगळ्या गोष्टीचं ज्ञात आहे. हे जे भानगडी झाले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा अध्यक्ष. आणि एक मी तुम्हाला सांगतो, या राज्यात भाजपच्या विरोधात जायची कोणाची हिंमत नाही, फक्त तानाजीराव पाटील हे एकमेव नेतृत्व आहे. भाजपच्या विरोधात भूमिका घेतली नाही तर बरोबर सुद्धा सभापती केलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. भाजपच्या विरोधात तिथे बोलायला भले घाबरतात. तुम्ही तर नेते जाऊन तिथली सत्ता बदलून आपला चिरंजीव त्याच्यामध्ये सभापती केला. त्यामुळे अध्यक्ष तुमचंही या निमित्तानं मोठ्या मनाचं म्हणजे एवढ्या मोठ्या धाडस करणे हे सोपं नाही. आमदार जात नाही तिथे विरोधात घाबरले सगळे. तुम्ही एवढं मोठं काम केले आणि सत्ता उठवून लावून ज्यांच्या विरोधात नाही त्यांच्या विरोधात सत्ता आणायचं काम खऱ्या अर्थानं अध्यक्षाने केलेलं आहे. त्यामुळे भविष्यात भैया तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करा. या लोकांना सगळ्यांना सोबत घ्या, सर्व कार्यकर्त्यांना सोबत घ्या. बऱ्याच अपेक्षा आहेत आपल्याकडून. नक्कीच आपण आटपाडी तालुक्यातील सर्व नागरिकांना, सर्व कष्टकरी लोकांना, शेतकऱ्यांना, वंचित उपेक्षित असतील त्यांना पुढे आणण्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम कराल अशी या निमित्तानं अपेक्षा करतो. आणि पाटील साहेब, दत्तात्रय पाटील साहेब, आपण सुद्धा खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला. तालुक्यामध्ये सभापती म्हणजे या तालुक्याचा आमदार असण्यासारखं काम असतंय. सगळं प्रशासन तुमच्या हातात असतंय. तुम्ही सुद्धा त्या खुर्चीला जसं अध्यक्षांनी तुमच्यावर विश्वास टाकलाय तसं सुद्धा या आटपाडी तालुक्यातील सर्व लोकांना, सर्व माता भगिनींना विश्वास घेऊन इथल्या ज्या लोकांच्या अडीअडचणी असतील त्यांना प्रामुख्याने न्याय द्यायचं काम आपण करावं एवढीच या निमित्तानं अपेक्षा करतो. आणि सर्व नगरपंचायतचे
नगरसेवक यांचं मनस्वी अभिनंदन आणि तुमचं कौतुक करतो. तुम्ही या निमित्तानं पृथ्वीराज भैया पाटील आणि आपले सभापती सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांचा या निमित्तानं सत्कार केला, यथोचित सन्मान केला. तुमचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.